नारायण साबळे यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं त्या दारूबंदीच्या अनुषंगाने त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित केला की या भोकरदन आणि जाफराबादमध्ये जी अवैध दारू बनवली जाते, अवैध दारू विक्रीचे परवाने नसताना ती दारू विकली जाते आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे होलसेल लायसन आहे ते लोक ज्याच्याकडे लायसन नाही त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचं काम करतात। या सर्व गोष्टीवर शासनाने त्यांनी करून दिलेल्या कायद्याप्रमाणे बंदी आणावी आणि रीतसर त्यांच्या सगळ्यावर कारवाई करावी अशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांची मागणी आहे। जिथं स्मारक आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे त्याच्या ठराविक अंतरावर शासनाचा कायदा आहे, नियम आहे, तिथं दारूचं दुकान असू नये त्याची सुद्धा तात्काळ चौकशी करून त्यालाही बंद करण्यात यावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज नारायण साबळे आज 6 दिवस झाले त्यांचं उपोषण सुरू आहे। मी मुद्दाम त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो की येणाऱ्या काळात तरी किमान सरकारला जाग येईल का की आमच्यातला एक तरुण सरपंच आपल्या भागातल्या अवैध दारू दुकानाच्या संदर्भात उपोषणाला बसतोय आणि जेव्हा जागरूकतेने एखादा सरपंच अशी पोटतिडकीने सामाजिक मागणी घेऊन उपोषणाला बसतो त्यावेळेला सरकारने निश्चितपणाने त्याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे। आपल्या 2 तालुक्यातच नाही तर पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं दारूच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहे। मग वाळूचा धंदा असू दे, दारूचा असू दे, मटका असू दे, त्याचबरोबर गुटखा विकायचं काम असू दे, असे अनेक उद्योग या जालना शहरात आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून माझी सरकारला त्याच्यावर कारवाई करा अशी विनंती तर राहीलच, पण मी आजच्या आज दारूबंदीचे SP त्यांनाही या संदर्भात बोलून तात्काळ या उपोषणाच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करणार आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा पद्धतीचे पुन्हा उद्योग उभे राहू नये। कारण तरुण मुलं आहे ज्याचे 15, 20, 25 वर्षाच्या आतल्या मुलांच्या किडनॅप जाऊन अनेक तरुण आईवडिलापासून मृत्यू पावले। आज आईवडिलाला मुलगा राहिला नाही अशी परिस्थिती आणि म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुद्दा मी आज या ठिकाणी आलो आहे। धन्यवाद।